हे बघा आपण ना हिरव्या वाटाण्यापासून आज अशी वेगळी चमचमीत भाजी बनवलेली आहे, रस्सा भाजी. तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळेल मी ह्याच्यामध्ये कोणते कोणते पदार्थ वापरून ही भाजी बनवलेली आहे. तर नमस्कार, तुमचं स्वागत करते मी आशाज रेसिपीमध्ये. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईकही करा आणि एक छानशी कमेंट पण टाका. तर आता आपण बघणारच आहोत ही रेसिपी मी कशी बनवलेली आहे. तर ह्याच्यासाठी ना मी मार्केटमध्ये मला छान छान असे हिरवे वाटाण्याच्या शेंगा आलेल्या आहेत. तर या मी घेतलेल्या. आता ह्या सोलायच्यात आपल्याला. तर त्याच्यासाठी आपल्याला एक वाटण बनवायचं आहे. तर मी 2 मीडियम कांदे, 2 टोमॅटो, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर घेतलेली. ह्याची पेस्ट करून घेतली आहे मी आता मिक्सरला. आणि एका कढईमध्ये जिऱ्याची फोडणी दिली आपण तेल गरम करून. आता जे वाटण आपण बनवलेलं ते या तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे छानपैकी, कारण आपल्याला रस्सा बनवायचा आहे ना, म्हणून हे वाटण आहे खूप छान असं परतवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. तर हे छान असं परतवायचं आहे आणि मग ह्याला झाकण ठेवून आपण 2-3 मिनटं हे शिजून घ्यायचं आहे, म्हणजे कांदा, टोमॅटो, अद्रक सगळं शिजून जाईल आणि तेलही सुटेल छानपैकी. तर हे बघा आता झाकण ठेवून आपण हे शिजायला ठेवूया. आता हे मस्त बघा आपण शिजवून घेतलं आहे. ह्याचं पाणी होतं ते सगळं गेलेलं आहे आटून. आता ह्याच्यामध्ये मसाले वापरणार आहोत आपण. तर हे 1 चमचा हळद घेतलेली मी आणि 2 चमचे काश्मीरी लाल तिखट आणि 2 चमचे मी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे. जो माझ्या घरात बेसिक मसाले असतात तेच मी वापरलेले आहेत ह्याच्यामध्ये. आता आपल्याला ही धने जिरे पूड टाकायची आहे आणि ते सगळे मसाले हे पण या वाटणामध्ये परतवून घ्यायचे आहेत छानपैकी. हे छान परतवून झाले की मग आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि मग लगेच आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून हे छान असा हा रस्सा आहे तो उकळून घ्यायचा आहे खळाखळा. तर बघा मीठ टाकून आपण हे छान परतवून घेतलेलं आहे. आता हे गरम पाणी वापरलं आहे मी. गरम पाणीच वापरा तुम्ही पण. आता हा मसाला आपल्याला छान ह्याच्यामध्ये परतवून घ्यायचा आहे, कारण आपण मसाले ह्याच्यामध्ये परतवले की भाजीला छान असा कलर येतो. तर हे पुन्हा एकदा आपण झाकण ठेवून मसाले परतवून घेतलेत. बघा किती छान कलर आला आहे की नाही, तेलही सुटलं आहे या रश्श्याला. तर आता आपण थोडंसं अजून गरम पाणी वापरणार आहोत, म्हणजे रस्सा आपल्याला पातळ करायचा आहे ना म्हणून. तर तुम्हाला जितकं पातळ पाहिजे तेवढं तुम्ही पाणी वापरू शकता आणि गरमच वापरायचं, म्हणजे कसं गॅसही कमी लागतो आणि भाजीचे जे आपण मसाले वापरलेत त्याचा चवही म्हणजे टिकून राहते. तर आता हा रस्सा आपल्याला उकळवायचा आहे. तर त्याच्यासाठी ना आता हे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. मटार घेतलेत, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घ्यायची आहे थोडीशी जाडसर. बाकी काही काही वाटाणे जर अख्खे राहिले तरी चालेल. जेव्हा आपण ते गोळे बनवू ना तेव्हा ही भाजी खूप छान लागेल. तर आता हे सगळं मिक्सरला मी पेस्ट करून घेतली आहे, हे बघा ह्या प्रकारे. आणि आता एका भांड्यामध्ये आपण ही सगळी पेस्ट काढून घेणार आहोत आणि आपल्याला ह्याच्यामध्ये बेसन वापरून ह्याचे आपल्याला गोळे बनवायचे आहेत. हे बघा ही सगळी पेस्ट मी वाटाण्याची करून घेतली. हिरव्या वाटाण्यापासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. तर हे बघा ह्याच्यामध्ये वाटाण्यामध्ये कोवळे असल्यामुळे भरपूर प्रमाणात पाणी असतं ना, त्याच्यामुळे आपल्याला बेसन थोडं जास्त लागणार आहे. कारण पाणी सुटल्यामुळे बेसनची बाइंडिंग होणार नाही, त्याच्यामुळे थोडंसं जास्त लागतं बेसन. तर हे बघा ह्याचे मी आता हे सगळं कालवून घेते आहे, मिक्स करते बेसन. तर मला थोडंसं असं पातळ वाटलं तर मी अजून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये बेसन. तर आता ह्याच्या आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत. आपण जो रस्सा उकळायला ठेवलेला ना, तो उकळत्या रश्श्यामध्येच आपल्याला हे गोळे सोडायचे आहेत. तर हे बघा असं छान असं मस्त आपण कालवून घेणार आहोत. हे आपला रस्सा हे बघा छान असा उकळलेला आहे. ह्याला उकळी आल्यावरच आपल्याला ह्याच्यामध्ये ते गोळे आहेत ते सोडायचे आहे, नाहीतर आपले गोळे हे फुटू शकतात. तर मला थोडं पाणी कमी वाटलं म्हणून मी अजून गरम पाणी वापरलं. आता याला छान उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतरच आपल्याला हे जे गोळे आहेत ते सोडायचे आहेत ह्या रश्श्यामध्ये. तर हे बघा मस्तपैकी आता ह्याला आपण उकळी आणून देऊया एक छान अशी. बघा खळाखळा उकळायला लागले आहे. तर आता आपल्याला गोळे बनवण्यासाठी पाण्यात हात घालूनच हे गोळे एक एक काढायचे आहेत, नाहीतर ते हाताला चिकटतात. त्याच्यामुळे पाण्यामध्ये हात घालून आपण हे गोळे बनवून घ्यायचे आणि ह्या रश्श्यामध्ये सोडायचे.
आणि छान असं झाकण ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचे. तर आता आपण हे सगळे गोळे ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. तर हे बघा मी असं दाखवते तुम्हाला. या टोपामध्ये पाणी घेऊन मी पाण्यात हात घालून हे गोळे बनवलेत, म्हणजे आपल्या हाताला हे मिश्रण आहे ते चिकटणार नाही. याप्रमाणेच तुम्ही करा आणि ही छान अशी वेगळ्या प्रकारची भाजी तुम्ही नक्की बनवून बघा आणि कशी झाली ते पण सांगा. तर आता आपण हे सगळे गोळे काढून घेऊया. तर हे बघा मस्तपैकी आपले सगळे गोळे टाकून झालेले आहेत. आता ह्याला आपण 2 मिनिटासाठी झाकण ठेवूया, म्हणजे हे जे बेसन वगैरे आहे ते शिजून निघेल. त्याच्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये तर हे बघा झाकण ठेवून आपण हे मस्तपैकी शिजवून घेतलेलं आहे. तर आता ही बघा आपली मटारची रस्सा गोळा भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि एखादी चांगली कमेंटही टाका आणि माझी ही जी भाजी आवडलेली असेल तर एक लाईकही करा. तर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप आता आपण पुन्हा नंतर भेटूया एका नव्या रेसिपीबरोबर. बाय सगळ्यांना.